हाय फ्रेंड्स, मी तुमचे ट्रेड ट्रिक्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, इथून पुढे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर मार्केट रिलेटेड व्हिडिओ अपलोड होणार आहेत. तर मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला शेअर मार्केटचे बेसिक तसेच ॲडव्हान्स कोर्स शिकायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं हे पहिलं व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे कॅन्डलस्टिक फॉर बिगिनर्स. म्हणजेच जे लोक शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत, यांना कॅन्डलस्टिकबद्दल बेसिक माहिती नाही आहे, अशा लोकांसाठी हे व्हिडिओ आहे. मित्रांनो, तर पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणते पॉईंट्स कव्हर करणार आहोत. पहिला पॉईंट आहे व्हॉट इज कॅन्डलस्टिक, म्हणजे कॅन्डलस्टिक काय आहे त्याचं बेसिक माहिती आपण घेणार आहोत. दुसरा पॉईंट आहे व्हॉट आर द कॅन्डलस्टिक एलिमेंट, म्हणजे कॅन्डलस्टिकच्या कोणकोणत्या पार्टला काय काय म्हणतात हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तिसरा पॉईंट आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक, कॅन्डलस्टिकचे टाईप कोणकोणते असतात. आणि चौथा आणि लास्टचा पॉईंट आहे या व्हिडिओचा व्हॉट इज कॅन्डलस्टिक टाइम फ्रेम. आपण हे 4 पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि कॅन्डलस्टिकबद्दलची आणखी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हो, बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूया. आपला पहिला पॉईंट व्हॉट इज कॅन्डलस्टिक. मित्रांनो, कॅन्डलस्टिक म्हणजे काय असते? कॅन्डलस्टिक इज अ टाइप ऑफ प्राइस चार्ट यूज्ड इन अ टेक्निकल अनालिसिस that displays the high, low, open and closing price of a security for a specific period. याच्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे स्पेसिफिक पिरियड. कॅन्डलस्टिक ही एका स्पेसिफिक पिरियडसाठी असते. तो पिरियड म्हणजे 1 मिनिटाचा असू शकतो, 5 मिनिटाचा असू शकतो, 10 मिनिटाचा असू शकतो, 15 मिनिटाचा असू शकतो, एका दिवसाचाही असू शकतो, एका महिन्याचाही असू शकतो. तर कॅन्डलस्टिक हा असा प्राइस चार्ट आहे की जो तुम्हाला एका स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये तुमचा जो शेअर आहे तो ओपन किती प्राइसला झाला, नंतर तो हाय किती गेला, लो किती गेला आणि तो क्लोज त्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये किती व्हॅल्यूला झाला हे दाखवतो तुम्हाला कॅन्डलस्टिक चार्ट. ओके, आता तुम्हाला समजलं असेल कॅन्डलस्टिक म्हणजे काय आहे. आता सेकंड पॉईंट पाहूयात मित्रांनो, व्हॉट आर द कॅन्डलस्टिक एलिमेंट्स. आता आपण या कॅन्डलस्टिक एलिमेंटमध्ये पाहणार आहोत की कॅन्डलस्टिकच्या कोणकोणत्या पार्टला काय काय म्हणतात. ओके, आपल्या शेअर मार्केटच्या लँग्वेजमध्ये. आता आपण इथं एक्झाम्पलसाठी 2 कॅन्डल्स घेतलेले आहेत, एक म्हणजे रेड कॅन्डल आणि दुसरे म्हणजे ग्रीन कॅन्डल. आता सुरुवातीला पाहू बॉडी. जी बॉडी जी आहे, हा जो ग्रीन पार्ट हायलाइट केलेला आहे या ग्रीन कॅन्डलमध्ये, हा जो रेक्टँगल दिसतोय व्हर्टिकल, याला बॉडी म्हणतात. तसेच या रेड कॅन्डलमध्येही जो तुम्हाला व्हर्टिकल रेक्टँगल दिसत आहे त्याला या कॅन्डलची बॉडी असं म्हणतात. ओके, हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट इथे पहा, या लोकेशनला इथे तुम्हाला एक थिन लाईन दिसत आहे व्हर्टिकल, त्या लाईनला अप्पर वीक किंवा अप्पर शॅडो असं बोललं जातं. ओके, सेम रेड कॅन्डलमध्येही तसंच अप्पर वीक किंवा अप्पर शॅडो. तसंच ग्रीन कॅन्डलमध्ये इथं बघा खालच्या साईडलाही त्याची सेम एक थिन लाईन आहे, त्याला लोअर वीक किंवा लोअर शॅडो असं म्हणतात. आणि तुमच्या रेड कॅन्डलमध्येही सेम इथं लोअर वीक किंवा लोअर शॅडो असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काही कॅन्डलमध्ये शॅडो जी अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो आहे हे नसूही शकतात, किंवा फक्त अप्पर शॅडो असू शकते, लोअर शॅडो नसू शकते, किंवा लोअर शॅडो असू शकते, अप्पर शॅडो नसू शकते. हे डिपेंड्स आहे प्राईसवरती. आपण ते पुढच्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत. चला तर पाहूया नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट जो आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक, म्हणजे कॅन्डलस्टिकचे कोणकोणते टाईप असतात. याच्यामध्ये कॅन्डलस्टिकचे 2 टाईप असतात, एक म्हणजे ग्रीन कॅन्डल आणि दुसरा म्हणजे रेड कॅन्डल. आता ग्रीन कॅन्डल काय असते? व्हेन क्लोजिंग ऑफ कॅन्डल इज ग्रेटर दॅन ओपनिंग देन दिस कॅन्डल इज कॉल्ड ॲज ग्रीन कॅन्डल. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या शेअरचं क्लोजिंग ओपनिंग प्राईसपेक्षा जास्त प्राईसला होतं त्यावेळेस जी कॅन्डल फॉर्म होते त्याला
ग्रीन कॅन्डल म्हणतात. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता बघा, ही पहिली विदाउट शॅडोवाली कॅन्डल आहे. आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये पाहिलं की शॅडो, अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो. मी तुम्हाला तिथे सांगितलंही होतं की ही कॅन्डल विदाउट शॅडोही असू शकते. आता समजून घेऊया की याच्यामध्ये बघा, इथं ओपन इक्वल टू लो म्हणजे ही कॅन्डल ओपन झाली. सपोज इथे 100 रुपयाला ही कॅन्डल ओपन झाली, ती 100 रुपयाच्या खाली त्या शेअरचा प्राइस गेलाच नाही. त्यावेळेस तिथं ओपन इक्वल टू लो ही कंडिशन फॉर्म झाली. त्या केसमध्ये तुम्हाला या कॅन्डलमध्ये लोअर शॅडो दिसणार नाही आणि तोच शेअरची प्राइस वाढत 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 गेली आणि ती कॅन्डल 200 रुपयाला क्लोज झाली. ती कॅन्डल 200 रुपयाला गेल्यानंतर शेअरची प्राइस तिथून नंतर ती थोडीही खाली आली नाही. त्यावेळेस तुम्हाला त्या लोकेशनला किंवा त्या कॅन्डलमध्ये अप्पर शॅडोही दिसणार नाही. म्हणजे त्या केसमध्ये क्लोज इक्वल टू हाय असेल. म्हणजे ही जी कॅन्डल आहे विदाउट शॅडो बनली आणि या कॅन्डलमध्ये ओपन प्राइस ही 100 रुपये आहे आणि क्लोज प्राइस ही 200 रुपये आहे. म्हणजे ओपन प्राइसपेक्षा क्लोज प्राइस ही जास्त असल्यामुळे ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल असेल. ओके, आता ग्रीन कॅन्डलचं दुसरं एक्झाम्पल पाहू. आता सपोज ही कॅन्डल 100 रुपयाला ओपन झाली. ओके, हा शेअरची प्राइस आता 100 रुपयाला ओपन झाली. तो नंतर तिथून तो खाली गेला 80 रुपयाला. ओके, आणि नंतर तो तसाच वरती गेला. वरती जाऊन तो हाय गेला 150 रुपये आणि कॅन्डलच्या क्लोजिंग टायमिंगला, म्हणजे सपोज ही कॅन्डल जर 5 मिनिटाची असेल तर क्लोजिंगच्या वेळेस ती कॅन्डलची प्राइस किंवा त्या शेअरची प्राइस परत ती 120ला आली. आता या कॅन्डलमध्ये बघा, या कॅन्डलमध्ये हाय जो आहे तो 150 आहे. कॅन्डल क्लोज झाली 120ला, ओपन झाली होती 100ला आणि लो गेला होता 80 रुपयाला. म्हणजे या कॅन्डलमध्ये ओपनिंग प्राइस 100 रुपये आणि क्लोजिंग प्राइस 120 रुपये आहे. तर ही कॅन्डल काय होईल? ग्रीन कॅन्डल बनेल, कारण क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइसपेक्षा जास्त आहे. पण या कॅन्डलमध्ये हाय गेला होता 150 रुपये. म्हणजे हे वरती जी विक तयार झाली किंवा शॅडो तयार झाली, ही शॅडो असेल 30 रुपयाची. तसंच तो शेअर 100 पासून परत खाली 80 रुपयापर्यंत गेला होता. म्हणजे ही खाली जी शॅडो बनली ती शॅडो असेल 20 रुपयांची. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की ज्यावेळेस ओपनिंग प्राइस ही क्लोजिंग प्राइसपेक्षा कमी किंवा क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइसपेक्षा जास्त असते, त्यावेळेस तुमचे जी कॅन्डल बनते ती ग्रीन कॅन्डल बनते. ओके, आता दुसरी कॅन्डल पाहू. दुसरी कॅन्डल आहे रेड कॅन्डल. रेड कॅन्डल कधी बनते? व्हेन क्लोजिंग ऑफ कॅन्डल इज लोअर दॅन द ओपनिंग, देन दिस कॅन्डल इज कॉल्ड ॲज रेड कॅन्डल. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या कॅन्डलची क्लोजिंग ही ओपनिंग प्राइसपेक्षा कमी असेल त्यावेळेस तुमची जी कॅन्डल बनेल ती रेड कॅन्डल बनेल. ओके, आता ह्या केसमध्ये पाहू. ह्या केसमध्ये कॅन्डल ओपनिंग इथं आहे वरती. ही सपोज कॅन्डल 100 रुपयाला इथे ओपन झाली आणि ती खाली जाऊन 50 रुपयाला क्लोज झाली. याच्यामध्ये ओपन झाली त्याच्यापेक्षा वरती तो शेअर प्राइस गेलीच नाही, त्याच्यामुळे ओपन इक्वल टू हाय क्रिएट झाला, ती म्हणजे 100 रुपयेच असेल. आणि लो खाली 50 रुपयाला गेली, 50पेक्षा खाली गेलीच नाही, त्याच्यामुळे इथं क्रिएट होईल लो क्लोज इक्वल टू लो. त्याच्यामुळे या कॅन्डलमध्ये अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो अस्तित्वात असणार नाही. पण याच्यामध्ये शेअर ओपन झाला होता 100 रुपयाला आणि क्लोज झाला 50 रुपयाला. याच्यामुळे या कॅन्डलमध्ये त्याच्यामुळे ही जी कॅन्डल बनेल ती कॅन्डल बनेल रेड कॅन्डल. ओके, आता ह्या कॅन्डलमध्ये, रेड कॅन्डलमध्ये आणि ग्रीन कॅन्डलमध्ये डिफरन्स काय आहे बघा. रेड कॅन्डलमध्ये ओपन हा वरती आहे या डायरेक्शनला आणि इथे बघा ग्रीन कॅन्डलमध्ये ओपन हा खाली आहे आणि रेड कॅन्डलमध्ये क्लोज हा खाली आहे आणि ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोज हा वरती आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सेम आपण इथे एक एक्झाम्पल घेऊन पाहू.
जर तुमची ही कॅन्डल इथे 100 रुपयाला ओपन झाली आणि ती खाली लो 50 रुपयेपर्यंत गेली आणि क्लोज झाली ती नंतर 60 रुपयाला, सॉरी, आणि ती ओपन झाल्यानंतर वरती हायला गेली होती 120 रुपयाला. याच्यामध्ये बघा ओपनिंग प्राइस 100 रुपये आहे आणि क्लोजिंग प्राइस 60 रुपये आहे. म्हणजे ओपनिंग प्राइसपेक्षा क्लोजिंग प्राइस कमी आहे, म्हणजे ही कॅन्डल तुमची रेड कॅन्डल असणार, हे 100% आहे. कॅन्डल ओपन झाल्यापासून ती त्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये, म्हणजे तुमचा टाइम पिरियड 5 मिनिटाचा असू शकतो, अर्धा तासाचा, ती हायला गेली 120 रुपयाला आणि नंतर तिथून खाली आली आणि नंतर लोला गेली 50 रुपयाला आणि नंतर क्लोज झाली 60 रुपयाला. म्हणजे ओपन पासून जेवढे पॉईंट वरती गेले तेवढ्या पॉईंटचा वीक बनेल हा, किंवा अप्पर शॅडो बनेल, हे जे 20 पॉईंट आहेत ते. आणि क्लोज पासून जेवढी ती खाली गेली, हे जे 10 पॉईंट आहेत तेवढ्याची लोअर शॅडो बनेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल बनते कधी, हाय कोणता आहे, लो कोणता आहे, ओपन कोणता आणि क्लोज कोणता. ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल याचे ओपन आणि क्लोज हे अपोजिट असतात. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर फ्रेंड्स, चला आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. नेक्स्ट पॉईंट आहे व्हॉट इज कॅन्डलस्टिक टाइम फ्रेम. आता टाइम फ्रेम, आता आपण कॅन्डलस्टिकची डेफिनेशन पाहतानाच पाहिलेलं आहे की कॅन्डलस्टिक हे एका स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये तुम्हाला त्या शेअरमध्ये होणारी हालचाल, म्हणजेच ओपन, क्लोज, हाय, लो ह्या गोष्टी दाखवते. मग आता या कॅन्डलस्टिकसाठी टाइम फ्रेम कोणते कोणते असतात? आता याच्यावरती काही प्लॅटफॉर्मवरती यातले टाइम फ्रेम असू शकतील, काही प्लॅटफॉर्मवरती नसतील. काही प्लॅटफॉर्म म्हणजे जसं की अपस्टॉक आहे, झिरोदा आहे, नंतर investing.com आहे, एंजल ब्रोकिंग आहे, असे डिफरंट ब्रोकर्स आहेत. ते आपल्याला त्यांचं ॲप प्रोव्हाइड करतात, त्याच्यावरती आपल्याला हे चार्ट दिसतात. ओके, तर याच्यामध्ये कोणकोणते टाइम फ्रेम असू शकतात? पहिले आहे 1 मिनिट कॅन्डल, नंतर आहे 3 मिनिट कॅन्डल, नंतर 5 मिनिट कॅन्डल, 10 मिनिट, 13 मिनिट, 45 मिनिट्स कॅन्डल, नंतर एका तासाची असू शकते, नंतर एका दिवसाची, एका वीकची आणि एका महिन्याची ही कॅन्डल असू शकते. तर आता आपण हे टाइम फ्रेम कसे चेंज करायचे किंवा चेक करायचे आपण डायरेक्ट आता ग्राफवरती जाऊनच पाहूया. मित्रांनो, तर आता आपण आहोत investing.com वरती आणि याच्यावरती बघा आता हे कॅन्डल फॉर्म झालेले आहेत. आता आपण सुरुवातीला इथे पहा, इथे 5, 15, 1 आवर्स, 1 डे, 1 मंथ असे टाइम फ्रेम दिलेले आहेत. याच्यामध्ये इथे ड्रॉप ॲरोमध्ये बघा 1 मिनिटाची कॅन्डल घेऊयात आपण. 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये बघा ह्या अशा प्रकारे कॅन्डल फॉर्म झालेल्या आहेत, जेणे की इथे बघा हा कॅन्डलचा ओपन पॉईंट आहे आणि तो तिथून नंतर ती कॅन्डल किंवा त्या शेअरची प्राइस खाली गेलेलीच नाही आहे, त्याच्यामुळे इथं ओपन इक्वल टू लो बनलेला आहे आणि नंतर ती कॅन्डलची प्राइस वाढत गेली शेअरची प्राइस आणि नंतर ती क्लोज हायला गेली या पॉईंटला आणि या पॉईंटला हायला गेल्यानंतर ती रिटर्न आली इथं आणि इथं क्लोज झाली. ही झाली 1 मिनिटाची कॅन्डल, म्हणजे 1 मिनिटामध्ये या शेअरमध्ये एवढी प्राइस मुवमेंट झालेली आहे. ओके, तसंच आता सेम आपण 5 मिनिटाची कॅन्डल घेऊ. 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये बघा आता आपण ही रेड कॅन्डल पाहू. या रेड कॅन्डलमध्ये बघा तुम्हाला इथं ही कॅन्डल ओपन झाली. ओपन झाल्यानंतर त्या शेअरची प्राइस वरती गेलीच नाही, तिथून डायरेक्टली खाली जायला सुरुवात झाली. खाली जात ती या लोकेशनपर्यंत खाली आली, या प्राइसपर्यंत, आणि नंतर ती थोडी वरती गेली आणि 5 मिनिटामध्ये इथं क्लोज झाली. याच्यामध्ये बघा ही ओपन झालेल्या तिथून वरती गेलीच नाही प्राइस त्या शेअरची, त्याच्यामुळे तिथे अप्पर शॅडो क्रिएट झालीच नाही आणि इथं लोअर शॅडो क्रिएट झाली, कारण लोला जाऊन नंतर थोडंसं वरती येऊन तो शेअर तिथं 5 मिनिटामध्ये क्लोज झाला. म्हणजे या शेअरने 5 मिनिटामध्ये जी मुवमेंट केली ती मुवमेंट आपल्याला या कॅन्डलमधून दिसते. असंच आपण 15 मिनिटाची, 30 मिनिटाची, 45 मिनिटाची, 1 तासाची, ही आहे 1 तासाची कॅन्डल, त्याच्यानंतर 1 दिवसाची, वीकची किंवा 1 मंथची, ही आहे 1 मंथची कॅन्डल. अशा आपल्याला कॅन्डल्स भेटून जातील आणि याच्यामध्ये आपण
आपल्याला त्या स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये तुमच्या शेअरने जी काय मुवमेंट केली ती पाहायला भेटेल. ओके फ्रेंड्स, तर तुम्हाला हे टाईम फ्रेम ही समजले असेल कॅन्डलस्टिकची. आता आपण हे व्हिडिओ इथंच थांबूयात. मी तुम्हाला आणखी एकदा रिक्वेस्ट करेल की आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, चांगला वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. त्या नक्कीच इम्प्लिमेंट केल्या जातील. थँक्यू.